हा आपला जलदूत सॉफ्टवेअरचा एक डॅशबोर्ड आहे. त्यामध्ये आपण पहिले ग्रामसेवक लॉग इन करूया. त्यामध्ये युजर आय डी आणि पासवर्ड ॲड करूया. त्यानंतर आपला जो कॅप्शन आहे तो ॲड करूया आणि कॅप्शन ॲड झाल्यावर आपल्याला लॉग इन करूया. लॉग इन करावर क्लिक करून लॉग इन करूया. आता हा डॅशबोर्ड आला. त्यामध्ये आपण अर्जावर क्लिक करू आणि इथे प्रस्ताव जोडावर क्लिक करू. इथे गावाची माहिती विचारतं. जसं आता गावाची लोकसंख्या किती आहे 2011 नुसार. त्यानंतर करंट लोकसंख्या काय आहे ते ॲड करूया आणि एक सार्वजनिक विहिरी किती आहे, जसं आपण इथे 50 टाकले. एकूण खाजगी विहीर किती 50 ते टाकले. नंतर एकंदरीत तुमच्या कोणत्या कालावधीसाठी तुम्हाला टंचाई भासणार आहे साधारणतः ते आपल्याला इकडे ॲड करायचे. सध्याचे पाणी उपलब्धतेचे साधन आपण ॲड केले आणि आपल्याला कशा प्रकारे सुविधा हवी आहे ते टँकर आपण त्यामध्ये ॲड केले. नाही हो, आता आपल्याला इथे शेरा ॲड करायचा आहे की पाण्याची उपलब्धता नाही आणि आपल्याला कोणत्या तारखेला आपण हे अप्लाय केलं त्याचे आपण डिटेल्ससाठी क्लिक केलं आणि जतन करा आणि पुढे करावर क्लिक केलं. इथे आपण जे वाड्या आहेत त्यांची आपण डिटेल्स ॲड करतो. जसं वाडीचं नाव केलं, तिथे लोकसंख्या किती 2011 नुसार आणि करंट लोकसंख्या किती, त्याचं पाणी पुरवठ्याचा प्रकार कसं काय ते आपण तिथे ॲड करूया. जसं आपण इथे ॲड केले खाजगी विहीर आहे, त्याची सध्याची स्थिती काय आहे ते आपण इथे ॲड केलं. जसं आपण टाकले पाणी नाही. आता 1.5 किलोमीटरच्या परिसरात अस्तित्वात असलेली पाणी पुरवठ्याची साधने काय काय ते आपण ॲड करूया. संख्या प्रविष्ट आपण केली आहे 10 आणि उद्योगातून किती पाण्याची उपलब्धता होऊ शकते ते आपण केले आणि सार्वजनिक उद्योगातून किती होऊ शकेल ते आपण इथे ॲड करूया. जर योजना बंद असल्यासाठी साधारणतः पाणी पुरवठा आहे की नाही ते विचारलं आहे. आपण इकडे नाही करूया आणि पाणी पुरवठ्याचा प्रकार आपण इकडे ॲड करूया आणि त्याची संख्या किती ते ॲड करूया. आपण पाण्याची उपलब्धतेबाबत अभिप्राय काय आहे ते आपण ॲड केले. पाणी उपलब्ध नाही. इकडे वाडी वस्तू व पाण्याचे अंतर किती ते ॲड केल्यानंतर सेकंड ऑप्शन आपण तिकडे ॲड करूया की आपण हातपंप सिलेक्ट केले, त्यांची संख्या मिळली आणि आपण ते जोडावर क्लिक केलं आणि पुन्हा डिटेल्स ऑटोमॅटिक आले आणि तिथे आपण दोनपैकी एकच डिटेल्स आले आपल्याकडे आणि जतन करा आणि पुढे जावर आपण क्लिक केले. नंतर उद्भवाचे व साठवणुकीची माहिती आपल्याला इकडे लिहायची. त्यामध्ये आपण वाडी वस्तीचे नाव आपण लिहूया. जसे चौधरी वाडी आपण इथे क्लिक करूया. चौधरी वाडीवर क्लिक केलं, त्यांचं पूर्ण डिटेल्स आले. आता इथे आपल्याला किती पाणी हवेत, त्यांना टँकर किती हवेत, त्यांचा खेपा किती आहे, पाणी साठवण्याची केलेली व्यवस्था काय आहे ते सगळे डिटेल्स आपल्याला ॲड करायचे. इथून आपलं डिस्टन्स किती आहे, एकूरा आणि दुहेरी डिस्टन्स किती आहे ते आपण इकडे ॲड केलं. जसं 10 आणि 20 किलोमीटर आणि टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची कारणे आपल्याला इकडे लिहायची आणि जो शेरा अवेलेबल आहे ते आपल्याला डिटेल्स आपल्याला ॲड करायचे. जसं आपण इकडे आपण असं लिहितोय, आता टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे जे कारण आहे त्यामध्ये आपण असं लिहूया की इतर कोणत्याही मार्गाने पाणी पुरवठा अवेलेबल होऊ शकत नाही, असं आपण यामध्ये डिटेल्स ॲड करूया. त्यानंतर आपण शेरा भरूया. ठीक आहे. आता जसं आपण लिहिलं इतर कोणत्याही प्रकारे पाणी उपलब्ध होऊ शकत नाही आणि शेरामध्ये लिहूया की पाणी उपलब्ध नाही. तर असं दोन्ही डिटेल्स ॲड केल्यानंतर जोडावर केलं आणि जतन करा आणि पुढे जा. तर चौथ्या डिटेल्समध्ये आपल्याला महिला समितीच्या डिटेल्स ॲड करायच्या. वाडी वस्तीचं नाव सिलेक्ट केल्यास महिला सदस्याचं नाव आपण सिलेक्ट करूया. मोबाईल नंबर ॲड करूया आणि त्यांचा जो रिक्वायरमेंट दस्तावेज आहे म्हणजे जे डॉक्युमेंट्स ते आपण इथे अपलोड करूया. इथे डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यावर इथे आपण क्लिक करून बघू पण शकतो डॉक्युमेंट्स आणि हे सगळं झाल्यावर जोडावर क्लिक केलं तर सगळे डिटेल्स ऑटोमॅटिकली येऊन जातात. नंतर दुसऱ्या महिला समितीच्या सदस्याचं नाव आपण लिहूया. इकडे जसं नाव लिहिलं आहे इकडे मोबाईल नंबर लिहूया आणि इकडे दस्तावेज अपलोड करा जे ऑप्शन आहे त्यामध्ये आपण डॉक्युमेंट अपलोड करूया आणि ते झाल्यावर आपण जोडावर क्लिक करूया. तर दोन्ही डिटेल्स आपल्याला मिळेल आणि आता आपण जतन करा आणि पुढे जावं क्लिक करूया. आता टंचाई कृती आराखड्यानुसार प्रस्तावित उपाययोजनाचा तपशील आपण ॲड करूया. त्यामध्ये प्रस्तावित उपाययोजनामध्ये टँकर आपण ॲड केले. तर आपलं हे ऑक्टोबर ते डिसेंबर म्हणजे प्रस्तावित झालेले या फिर अंमलात आणलेले डिटेल्स आहे की नाही ते आपण इथे बघूया. तर इथे उपाययोजना राबवण्याची कारणे आपल्याला विचारली आहे. जसं जागा नाही आपण ॲड केली आहे ते सगळे डिटेल्स आपण इथे ॲड करूया. तसं जानेवारी ते मार्च महिन्याचा पण डिटेल्स आपल्याला ॲड करायचं इकडे. ते आपण ॲड केले आहे की प्रस्तावित नाही म्हणून आणि अंमलात आणले का ते पण आपण नाही केले आणि इथे जागा नाही उपाययोजनावर राबवण्याची कारणामध्ये आपण ॲड केली. त्यानंतर आपल्याला एप्रिल ते जून महिन्याचं विचारलं आहे ते डिटेल्स आपण इथे भरूया. त्यामध्ये आपण प्रस्तावित
प्रस्तावितचे कारण आपण नाही करूया आणि अंमलात आणले काय ते पण आपण नाही करूया. उपाययोजना व राबवण्याचे कारण आपण जागा नाही असं सिलेक्ट करूया. ते सिलेक्ट झालं आपण जोडावर क्लिक करूया आणि जतन करा आणि पुढे जा हे आपण सिलेक्ट करूया. तर दुसरा पण ऑप्शन आपण यामध्ये सिलेक्ट करूया की विहीर खोल करणे. त्यामध्ये पण आपण ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये प्रस्तावित आणि अंमलात नाहीचं ऑप्शन सिलेक्ट करूया आणि उपाययोजनावर राबवण्याची कारणे आपण त्यामध्ये लिहूया. जानेवारी महिन्यासाठी पण प्रस्तावित नाही करूया आणि अंमलात आणणे त्यामध्ये पण आपण नाही ॲड करूया. उपाययोजनावर राबवण्याची कारणामध्ये पण आपण ॲड करूया की जागा नाही. एप्रिल ते जूनमध्ये पण प्रस्तावितचा ऑप्शन आपण करूया नाही, अंमलात आणले का नाही करूया आणि इथे उपाययोजना राबवण्याची कारणे नाही केलं जोडावर क्लिक करून आपण समोर क्लिक केले. सेव्ह करा आणि आगे बढा. तिथं महत्त्वाची कागदपत्र इथे आपल्याला कागदपत्रे ॲड करायची. कागदपत्रामध्ये जो क्रमांक असेल तो तिथे क्लिक करून अपलोड कागदपत्रेवर क्लिक करून आपण कागदपत्रे अपलोड करू शकतो. हे अपलोड सगळे त्याच प्रकारे आपल्याला सगळ्या डिटेल्स आपल्या ज्या ज्या रिक्वायरमेंट डिटेल्स आहे त्या सगळ्या डिटेल्स आपल्याला ॲड करायचे. जसं टँकर पाणी इतर कोणत्याही कामासाठी वापरले जाणार आहे की नाही, असं सरपंचाचा पवित्रा ते पण आपण डिटेल्स ॲड करूया. प्रत्येक डिटेल्स आपण ॲड करूया. जसं डॉक्युमेंट नंबर टाकून अपलोड करावं क्लिक करून सगळे डॉक्युमेंट्स ॲड करूया. जसं 6वा पॉईंट आहे टंचाई कृती आराखड्यात गावाचा समावेश केल्याचे प्रमाणपत्र ते ॲड करूया. नंतर 7वा आहे गावात टंचाई जाहीर करण्याबाबत ग्रामसभेचा ठरावच. नंतर प्रस्तावित गाव कोणत्या मंडळाचे पडते आणि पाऊस किती पडतो त्याचे डॉक्युमेंट्स आपण इकडे ॲड करूया. ते झाल्यावर आपण इतर कागदपत्रे जर लागत असेल तर ते ॲड करूया आपण. नंतर जतन करा त्यावर क्लिक करूया. नंतर लास्टमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा मागणीचे हे पूर्ण डिटेल्स आपण जे पण भरले आहे फॉर्म आता ते सगळे डिटेल्स आपल्याला ते बरोबर एक वेळा चेक केल्यानंतर आपण ते एक वेळा सबमिट करूया. जसे सगळे डॉक्युमेंट्स आपण इथे पहावर क्लिक करून आपण बघू शकतो. सगळे डॉक्युमेंट्स बघल्यावर जसं हे पूर्ण 7-8 जे डॉक्युमेंट्स आहेत ते एक वेळा पहिले चेक करून घेऊया आपण. नंतर मग कागदपत्र सही करायची आहे का त्यावर आपण क्लिक करून शेरा आपण ॲड करूया इकडे. जसं शेरा आपण करतोय की प्रस्ताव पूर्ण आहे. जसं आपण इकडे ॲड केले की प्रस्ताव पूर्ण झाला. नंतर प्रस्तुत करण्यावर क्लिक करूया आणि ही आपली ॲप्लिकेशन सबमिट झाली आहे. याच्यात आपल्याला ॲप्लिकेशन डिटेल्स आणि नाव आपल्याला दिसेल. नंतर आपण लॉग इन करूया. इथे पुन्हा एक वेळा आपण बघूया की आपलं ॲप्लिकेशन कशा प्रकारे दिसते आणि इकडे ज्या ग्रामसेवकाचे जे सिग्नेचर होतं ते आले. आता आपण लॉग आउट करून तलाठी लॉग इनसाठी क्लिक करूया. तर तलाठी लॉग इन्समध्ये युजर नेम आणि पासवर्ड आपण ॲड करूया पूर्वीप्रमाणेच आणि इथे आपण कॅप्चा ॲड करून लॉग इन करूया. तर लॉग इन झाल्यावर अर्जावर क्लिक करून इथे आपल्याला ॲप्लिकेशन नंबर मिळेल आता जो आपण अप्लाय केला होता. त्यामुळे फर्स्ट ऑप्शन आहे आपलं तलाठीचं. ठीक आहे. आता तलाठीला जे आपल्याला तलाठी लेवलवर सगळं चेक करत डॉक्युमेंट चेक केल्यावर इथे स्थिती निवडायची आहे. मान्यता प्राप्त कागदपत्रावर सही करायची आहे का आपण ओके करून आपण इथे शेअर ॲड करूया. जसं मान्य करून प्रस्तुत करून ठीक आहे वर आपण क्लिक करूया. नंतर आपण इथे बघूया तर इथे तलाठी लेवलचं मान्यता प्राप्त झालं आहे आणि तलाठीचं सिग्नेचर पण इकडे डॉक्युमेंट्सवर आली. आता आपण इकडे लॉग आउट करू. नेक्स्ट जे सरपंच लेवलवर सरपंच लॉग इन करूया. सरपंचाचा युजर नेम आणि पासवर्ड आपण ॲड केलं आहे आणि इथे आपण कॅप्चा ॲड केलं आहे. इथे कॅप क्लिक करून लॉग इन केले. आता अर्जावर जाऊन जो आपण अर्ज केला होता तिथे व्ह्यूवर क्लिक केलं आहे. तिकडे बघाल तर अमान्य आहे सध्या सरपंचाचा. तिथं आपण मान्यता प्राप्त करूया आणि शेअर ॲड करून कागदपत्र सही करायची आहे का हे क्लिक करूया. आता मान्य केल्यावर प्रस्तुत करण्यावर ठीक आहे क्लिक केलं. आता आपण इकडे एक वेळा चेक करूया. जसं वरती बघायला सरपंचाची साईन आली आहे तर आपण इकडे लॉग आउट करूया. नेक्स्ट आहे ते कनिष्ठ भूवैज्ञानिक लॉग इन. ते आपण लॉग इन करूया. त्यामध्ये आपण युजर नेम आणि पासवर्ड ॲड करून कॅप्चा ॲड केले. लॉग इन केले आणि इथे अर्जावर क्लिक करून जे आपलं ॲप्लिकेशन डिटेल्स आहे ते आपण सिलेक्ट करूया. जसे इथे बघेल कनिष्ठ भूवैज्ञानिक प्रलंबित असं लिहिलं आहे तर आपण ते पहिले एक डिटेल्स चेक करूया.
इथं प्रपत्र ब भरावं लागते आपल्याला कनिष्ठ भूवैज्ञानिकमध्ये. ते पहिले आपण भरूया. जसं हे सगळं सिलेक्ट जिल्ह्याचे नाव आणि गाव नाव. आपण लोकसंख्या आणि पशुधन ॲड केले. इथे विचारत आहे सार्वजनिक विहीर किती आहे ते आपण ॲड करूया. त्याच्या संख्या किती आहे ते ॲड करूया. इथे हे ॲड झाल्यावर इथे विचारत आहे खोली आणि पाण्याची स्थिर पातळी किती आहे त्याच्या आपण डिटेल्स देऊया. नंतर ब मध्ये विहिराची तळाशी असलेल्या खडकाचा प्रकार आपण सिलेक्ट करूया. जसे इथे लिहिलं आहे बेसल्ट, ते आपण तिथे ॲड करूया. नंतर नेक्स्ट आहे हरिजन वस्ती आणि आदिवासी वस्तीत असलेल्या विहिरीची संख्या, तिथे आपण करूया. आणि नाही अस्तित्वात असलेले नळ पाणी पुरवठ्यात नाही, नळ पाणी पुरवठा योजनेसाठी पाण्याचा उगम आहे का ते आपण नाही करूया. आणि विहिरीचे तळाशी असलेला खडकाचा प्रकार ते आपण बेसॉल्ट आपल्याला इकडे ॲड करूया. ते ॲड झाल्यानंतर खाली आपलं सध्याचे ग्रामस्थ कुठून पाणी घेतात त्याच्या डिटेल्स ॲड करायचे, ते आपण ॲड करूया स्वतःच्या विहिरीतून जसं आपण टाकले. नंतर आपल्या सध्याच्या अस्तित्वात असलेल्या विंधन विहिरीतील हातपंप किती आहे त्याच्या सगळ्या डिटेल्स, सध्या अस्तित्वात असलेल्या विंधन विहिरी किती आहे ते सगळं ॲड करूया आणि जतन करावं क्लिक करूया. हे आपलं प्रपस्थ बी झालं. आता आपण इकडं पुन्हा चेक करूया ते झालं आहे की नाही. जसं व्ह्यूवर क्लिक केले तिथं प्रपंचित आता सध्या दाखवते. तर प्रपत्र बी बघितलं आहे आपण ओपन करून, तर ते आपलं ऑटोमॅटिकली फिलअप केलं आहे. ते आपण बघितले. आता आपण खाली जाऊया. ठीक आहे, हे बरोबर आहे. आपण मागे जाऊन एक वेळा इथे आपण सगळे डॉक्युमेंट्स झाले की नाही ते बघितले, तर प्रपत्र बी ॲड झालं आहे. तिथं आपण लॉग आउट करूया. इथे आपल्याला लॉग आउट करण्याच्या पहिले आपण बघितलं की ते अप्रूव्ह झालं आहे म्हणून. आता नेक्स्ट लेवलवर आपण लॉग इन करूया गट विकास अधिकारीच्या. तिथे आपण युजरनेम पासवर्ड आणि आपला कॅप्चा ॲड केले. आपण तिथे लॉग इन केले आणि अर्जामध्ये जाऊन आपण जे ॲप्लिकेशन आली आहे त्यावर क्लिक केले. तर ॲप्लिकेशनमध्ये आपण खाली जाऊन बघितले तर जे हे सगळे प्रपत्र बी म्हणजे मेन जे काम असते ते गट विकास अधिकाऱ्याच्या सगळ्या डॉक्युमेंट्सला व्हेरीफाय करायचं. तर त्यामध्ये आपण डॉक्युमेंट्सला व्हेरीफाय पण करूया. त्यामध्ये आपण सध्याची परिस्थिती निवडूया आणि शेरावर क्लिक करूया. ठीक आहे, सगळे डॉक्युमेंट्स इकडे बघून घेऊया आपण. इथे प्रस्तुत कराल विदाउट डॉक्युमेंट व्हेरीफाय असा एक एरर येते. त्यामुळे सगळ्या डॉक्युमेंट्स इकडे बघून त्याला मॅन्युअली व्हेरीफाय करावं लागेल. ते आपण व्हेरीफाय करूया. या सगळ्या डिटेल्स आपण व्हेरीफाय केल्या. जसं ठीक आहे वर क्लिक करून आपण व्हेरीफाय करतो. इकडे व्हेरीफाय पुन्हा 8 डॉक्युमेंट्स आपण व्हेरीफाय केले. व्हेरीफाय केल्यावर आपण प्रस्तुत करावर ठीक आहे क्लिक करून ठीक आहे करूया. ठीक आहे, आता हे जे आपण ॲप्लिकेशन केलं आहे आपल्याला त्यावर जे व्हेरीफाय केले डॉक्युमेंट्स ते आपण एक वेळा चेक करूया. तर कृतीवर जाऊन आपण खाली गेलो आहे तर सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला व्हेरीफाईड दाखवते. जर इथे जर एक्स्ट्रा कागदपत्र ॲड करायचे तिथे आपल्याला कागदपत्राचे नाव लिहायचे आणि ते कागदपत्र अपलोड करावर क्लिक करून कागदपत्र जोडावर क्लिक करायचे. इथे आपल्याला प्रत्यक्ष पाहणीचे फोटो ॲड करायचे. तिथे आपण कागदपत्र अपलोड करावर क्लिक करून तो फोटो आपण इकडे ॲड करूया आणि इथे कागदपत्र जोडावर क्लिक करूया. इथे आपला फोटो ॲड झाला आहे. स्थिती निवडायची आहे जसं मान्यता प्राप्त आणि शेरा आपल्याला ॲड करायचं आहे आणि कागदपत्रावर सही करायची आहे का हे आपण क्लिक केले. प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यात आली आहे हे आपण इकडे ॲड केले. हे सगळं झाल्यावर प्रस्तुत करण्यावर क्लिक करून ठीक आहे वर आपण क्लिक केले. इथे आपण गट विकास अधिकारीला लॉग आउट केलं आहे. तर नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला उपअभियंता लेवलवर आपल्याला लॉग इन करायचं आहे. तर तिथे आपण युजर आय डी आणि पासवर्ड ॲड केले आणि कॅपचा आपण तिथे ॲड केले 2391 हे लॉग इन केले. तर इथे आपण अर्जमध्ये जाऊन जो आपलं ॲप्लिकेशन आहे त्यावर आपण क्लिक केलं आहे. तिथे उपअभियंतामध्ये प्रलंबित आहे सध्या, तर ते आपण ॲड करूया.
जसं आपण इकडे प्रपत्र बी वरचे क्लिक केलं तर प्रपत्र बी बघितलं आपण. ते बघितल्यानंतर आपण खाली स्क्रोल करूया. इथे आपण खाली केले जसं आपल्या इथे जसं उद्धवाचे ठिकाण आणि वाडी वस्तीचे नाव लिहिले, इथे आपण शेरा ॲड करायला सांगते, तर तिथे आपण शेरा ॲड करूया. जो आपल्या बरोबर शेरा असेल तो ॲड केला आपण तपासण्यात आले आहे असं. आणि इथे आपण कागदपत्राचे नाव आणि जे कागदपत्राचे अपलोड करायचे ते आपण अपलोड इकडून करूया. तिथे आपण ॲड केले प्रत्यक्ष पाहणी फोटो आणि इथे कागदपत्र अपलोड करा क्लिक करून आपण ते फोटो आपण अपलोड केले आणि इथे कागदपत्र जोडावर क्लिक केले. सध्याची स्थिती मान्यता प्राप्त क्लिक केली आणि कागदपत्रावर सही केली आणि इथे आपण शेरा ॲड करतोय, मान्यता देण्यात आले आहे असं आपण शेरा ॲड केलं आहे त्यामध्ये. आता आपण इथे प्रस्तुत करणेवर क्लिक करूया. प्रस्तुत करणे क्लिक करा. ठीक आहे आलंय. आपण कृतीमध्ये जाऊन पुन्हा एक वेळा आपले ॲप्लिकेशन चेक करूया. इथे मान्यता प्राप्त आले आणि त्यांची साईन पण आली आहे इकडे. आता हे झालं आपलं उप अभियंता. उप अभियंता झाल्यावर आपण इकडे लॉग आउट करूया. लॉग आउट केल्यावर आपलं तहसीलदार लेवलवर आपण लॉग इन करूया. त्यामध्ये आपण युजर आय डी पासवर्ड ॲड करूया आणि कॅप्चा ॲड करूया. युजर नेम टाकला आपण पासवर्ड आणि आपला कॅप्चा जो आहे आपण ॲड केले आणि लॉग इन करावर क्लिक केलं. इथे अर्जमध्ये जाऊया आपण. जो ॲप्लिकेशन नंबर होता तो आपण इथे ओपन करूया. तिथे ओपन केल्यावर तहसीलदार आपलं प्रलंबित दिसते ते आपण ॲड करूया तहसीलदारचं. इथे जसं आपलं सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय दाखवते. इथे आपल्याला कागदपत्राचे नाव ॲड करायचं आहे आणि त्याचं जे कागदपत्र जे डॉक्युमेंट्स आहे या फोटो आहे ते आपल्याला इकडे ॲड करायचं. जसं कागदपत्राचे नाव आपण टाकतोय की आपण जे फोटो होतं ते पाहणी फोटो तिथे आपण ॲड करून आपण जोडा क्लिक केला, मान्यता प्राप्त क्लिक करून आपण शेरा ॲड केले की मान्य आहे म्हणून ते प्रस्तुत करावं क्लिक केले. आता पुन्हा कृतीमध्ये जाऊन आपण एक वेळा चेक करूया. इथे मान्यता प्राप्त आले. ठीक आहे. पुन्हा एक वेळा आपण खाली जाऊया. खाली गेल्यावर सगळे डॉक्युमेंट्स आले. खाली आपल्याला स्थिती स्वाक्षरी आणि मान्यता वाचली आहे. तिथे आपण मान्यता प्राप्त केले. कागदपत्रावर सही करायची आहे का ते क्लिक केलं आणि इथे मान्य म्हणून क्लिक केले आणि प्रस्तुत करणेवर क्लिक केले. आपण एक वेळा पुन्हा चेक करू तर इथं मान्यता प्राप्त आले. तर इथे आपण खाली जाऊन आपण चेक करूया पुन्हा. याची साईन तहसीलदारची साईन पण आपल्याकडे आली आहे. तहसीलदारवर आपण क्लिक करू. आपण लॉग आउट करूया.